तुमचा एखादा मित्र, जोडीदार, जवळची व्यक्ती तुमच्याशी एक दोन दिवस नीट बोलले नाही ना, तर तुमचं मन असं प्रचंड अस्वस्थ होतं. म्हणजे सगळं काही, आपला पूर्ण मूड, आपला आनंदी असणं, दुःखी असणं, हे समोरच्या माणसाच्या एका फोनवर, एका मेसेजवर अवलंबून असतं. पण जर समोरच्याने कौतुक केलं, बरं वाटतं. आणि त्याने दुर्लक्ष केलं तर आयुष्यच निरर्थक आहे असं वाटायला लागतं राव. एकटेपणाची एवढी भीती बसली आहे मनामध्ये की स्वतः सोबत 10 मिनिटं शांत बसणं सुद्धा आपल्याला नकोसं झालंय. विचित्र रियालिटी सांगते, आजकाल वॉशरूम मध्ये सुद्धा लोक फोन सोबत घेऊन जातात का तर स्वतः बरोबर त्यांना वेळच घालवायचा नाही. विचार करा, आपल्या स्वतःच्या आनंदाची चावी आपण दुसऱ्याच्या हातात का देऊन ठेवली आहे? का आज आपण असं म्हणजे इमोशनल डिपेंडन्सीच्या पाठीमागे झालोयत, गडबडलोयत? भावनिक परावलंबित्व याच्या पाठीमागचं कारण काय? तीच सायकोलॉजी आणि स्वतःमध्ये परिपूर्ण होण्याचा मार्ग आज आपण समजून घेऊया. सायकोलॉजीनुसार या मेंटल जी सिच्युएशन आहे त्याला इमोशनल डिपेंडन्सी म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला आतमधून स्वतःतून आपण पूर्ण आहेत असं वाटत नाही ना, त्यावेळेस आपला मेंदू बाहेरच्या जगामधून म्हणजे दुसऱ्या लोकांकडून व्हॅलिडेशन म्हणजे कौतुकाची अपेक्षा करतो. याची मूळ आहेत नाही, बऱ्याच वेळा लहानपणी किंवा भूतकाळामध्ये मिळालेल्या दुर्लक्षामध्ये असतं. कोणीतरी आपल्याला निग्लेक्ट केलेलं या पद्धतीने. जेव्हा आपल्या मनामध्ये मी स्वतः एकटा पुरेसा नाहीये, मी एकटी इनफ नाहीये, ही चुकीची कन्सेप्ट बसते ना, तेव्हा आपण स्वतःचा आनंद शोधण्यासाठी दुसऱ्यांवर डिपेंड राहतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा आनंद दुसऱ्या माणसावर सोपवता, पण नकळतपणे तुम्ही तुमच्या मानसिक शांततेचं नियंत्रण सुद्धा दुसऱ्याच्याच हातात देताना गमवून बसताना. ही परिस्थिती दाखवते की तुमची मनस्थिती, तुमची मनशक्ती टोटल लो झालेली आहे. आता या डिपेंडन्सीमधून, या भावनिक परावलंबित्वेमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एकदम सोपे 2 टिप्स. पहिलं, मीच माझा बेस्ट फ्रेंड आहे. सोलो डेट कन्सेप्ट. आठवड्यातून कमीत कमी 30 मिनिटं तरी मोबाईल, टीव्ही, लोक, मित्र, परिवार, मुलं, पार्टनर, सगळं 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 बाजूला ठेव. स्वतःसोबत वेळ घालून. ऍक्च्युली हे डेली घडलं पाहिजे, पण तरी सुद्धा कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी 30 मिनिटं तरी. काय करायचं त्यावेळेस? तुम्हाला आवडणारा चहा प्या, शांत बसा, डायरी लिहा, काही करा. आपली एक स्पेशल सिरीज आहे 10 मिनिटाची. आता जिथं व्हिडिओ बघताय तिथेच तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल. एकदा तिथेही बघा तुम्ही नक्की कोणत्या कॅटेगरीत येत आहे आणि ते 10 मिनिटात काय करायचं ते तुम्हाला समजून जाईल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या बाबतीत सेल्फ कंपनी आनंदी राहायला शिकता ना, हो, मी माझ्यासोबत खुश आहे, त्यावेळेस दुसऱ्यांसोबत, दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरजच उरत नाही ना राव, संपून जाते. आणि दुसरं म्हणजे स्वतःच स्वतःला शाबासकी देत चला, स्वतःच कौतुक करा, स्वतःलाच निहाळून क्यूट म्हणत चला. मला आनंदी राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही हे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगा. मी जशी आहे तशी परिपूर्ण आहे, कम्प्लीट आहे, फुलफिल आहे, समाधानी आहे. दुसऱ्याकडून मिळणाऱ्या कौतुकापेक्षा स्वतःला दिलेलं प्रेम आणि रिस्पेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ना जास्त एकदम स्ट्रॉंग बनवतं. नाती जपणं सुंदर गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या आधाराशिवाय जगूच न शकणं हे मानसिक रोगी असल्याचं लक्षण आहे. तुम्ही ज्यावेळेस आतून मजबूत बनता ना, त्यावेळेस अजून लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. स्वतःला पोटेन्शियल बनवता तुम्ही. जर तुम्हाला एकटेपणाची अशी भीती वाटत असेल ना, म्हणजे सुचत नसेल, काय एन्झायटी वाटत असेल, स्वतःच्या आनंदासाठी कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत असेल ना, होय, ही धोक्याची घंटी ओळखा. आजच फ्री टेस्ट द्या, ज्याची लिंक तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये किंवा ज्यांच्या मार्फत व्हिडिओ भेटलाय त्यांच्या मार्फत मिळून जाईल. तुमचा मेंटल हेल्थ स्कोर घरबसल्या जाणून घ्या आणि स्वतःचे मालक बनण्याकडे वाटचाल सुरू करण्यासाठी मनशक्ती नेटवर्कला तुमचं पार्टनर बना, जे तुम्हाला डिपेंडन्सीवर कमी स्वतःच मालक बनण्यासाठी मदत करेल. चला तर मग स्वतःला बदलूया. ऑल द बेस्ट.